प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत जाणार नसल्याचं जाहीर केलंय। तर प्रकाश आंबेडकरांची फक्त राजकीय नाही तर भावनिक युती असल्याचं राऊत म्हणालेत। त्यामुळे वंचित महाविकास आघाडीला धक्का देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात पाहूयात लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट। प्रकाश आंबेडकरांकडून आघाडी एकतर्फी तोडण्याची घोषणा। वंचितचा महाविकास आघाडीला धक्का। वंचितवरून भाजपचा संजय राऊतांवर निशाणा। अखेर प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोबत जाणार नसल्याचं जाहीर केलंय। मवियाने दिलेला 4 जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी धुडकावलाय। महाविकास आघाडी सोबतची आघाडी एकतर्फी तोडण्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली। आम्ही फक्त असं एक गुडविल गेस्चर म्हणून असताना महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत की नाही आहोत याच्या पलीकडे जाऊन आम्ही असताना सांगितलं की त्यांनी जर 7 जागा आम्हाला कळवल्या की त्या आमच्या मतामुळे कुठच्या ते जिंकून येतील तर त्याच्यावरती पाठिंबा देण्याची आमची ऑफर जी आहे ती कायम आहे। 26 मार्चला प्रकाश आंबेडकर यांची वंचितची पुढची दिशा जाहीर करणार असल्याचं सांगितलं। शिवाय अकोल्यातून उमेदवारी अर्जही दाखल करण्याची घोषणा त्यांनी केली। तुमचा फॉर्म भरण्याची चर्चा जी आहे तीही रंगते, तुम्ही कधी फॉर्म भरणार आहात? नाही, मी 27 तारखेला भरणार आहे। अकोल्यातून 27तून भरणार आहे। महाविकास आघाडी सोबत की महाविकास आघाडीचा भाग? मी माझ्या पक्षाच्या वतीने भरत असतो। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी लढणार आहे। प्रकाश आंबेडकरांसोबत जुनं नातं असल्याची आठवण संजय राऊतांनी करून दिली। ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं फार जुनं आहे। ते एकत्र आले, याचा आनंद महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला झाला। त्यावेळेला ही युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकारण जास्त करावं ही भूमिका होती। संजय राऊतांमुळे प्रकाश आंबेडकरांसारखे नेते महाविकास आघाडीपासून दूर गेल्याची टीका भाजपनं केली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून आत्ताच्या मातोश्रीला दूर करण्यामध्ये हातभार लावला। मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र रचलं। त्याचप्रमाणे आता एक दुसऱ्या बाळासाहेबांना मातोश्रीपासून दूर करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत। प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्यांनी सोबत असायला हवं होतं अशी खंत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली। प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही एकत्र लढावी सगळ्या महाविकास आघाडीची इच्छाच होती आणि त्या दृष्टीनं सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले। त्यांच्या परीने त्यांनी केले, आमच्या परीने आम्ही केले। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत नाहीत हे आता जवळपास स्पष्ट झालंय। आंबेडकर आता 2019च्या प्रयोगाची पुनरावृत्ती करतात का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।